नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा पेपर 1 मराठी व गणित यामधील विभाग 1 मराठी म्हणजेच भाषा यामधील शब्द संपत्तीवरील प्रभुत्व यामधील 8 समूहदर्शक शब्द हे आज आपण यावरील प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत। त्या अगोदर आपल्याला हे काही समूहदर्शक शब्द दिलेत त्याचं आपण वाचन करणार आहोत। पहा, पहिला आहे आंब्याच्या झाडाची राई, उंटाचा लमाणांचा तांडा, उतारूंची झुंड झुंबड, उपकरणाचा संच, कडब्याची पेंडी, करवंदाची जाळी, काजूची माशांची गाथण, किल्ल्यांचा जुडगा, केवड्याचे बन, केसांचा झुपका, केसांची बट, केळ्याचा लोंगर घड, खेळाडूंचा संघ, गवताचा भारा, गवताची पेंढी किंवा गंजी, गाईगुरांचे खिल्लार, गुरांचा कळप, चोरांची टोळी, दरोडेखोरांची टोळी, जहाजांचा काफिला, तारकांचा पुंज। पुढे दिला आहे दुर्वाची जुडी, द्राक्षाचा घड घोस, धान्याची रास, नाण्याची चळत, नारळांचा ढीग, नोटांचे पुडके, पक्ष्यांचा थवा, पाठ्यपुस्तकांचा संच, पालेभाजीची गड्डी किंवा जुडी आणि पिकत घातलेल्या आंब्यांची अडी। पुढे आहे पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा, पोत्यांची नोटांची थप्पी, पोलिसांचे पथक, प्रवाशांची झुंबड, प्रश्नपत्रिकेचा संच, फळांचा घोष, फुलझाडांचा ताटवा, फुलांचा गुच्छ, बांबूचे बेट, बालवीरांचे पथक। पुढे आहे भक्तांची संतांची मांदी आडी, भाकऱ्यांची रुपयांची चवड, मडक्यांची उतरण, महिलांचे मंडळ, माणसांचा जमाव, मुंग्यांची रांग, मुलांचा घोळका, मेंढ्यांचा कळप, लाकडांची उसाची मोळी, वस्तूंचा संच, वाद्यांचा रुंद, वारकऱ्यांची दिंडी, वाहनांचा ताफा, विटांचा कलिंगडाचा ढीग, विद्यार्थ्यांचा गट, विमानाचा ताफा, वेलीचा कुंज, वेळूचे बन, साधूंचा जत्था, सैनिकांची पलटण, पथक, तुकडी आणि हत्तींचा कळप, हरणांचा कळप। अशा प्रकारे आपण काही समूहदर्शक शब्द पाहिले आहेत। आता आपण त्यावरील प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये यावर 1 ते 2 प्रश्न नेहमी असतातच प्रत्येक प्रकारच्या परीक्षामध्ये। तर यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आता आपण पाहणार आहोत। इथं काही नमुना प्रश्न दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। समूहदर्शक शब्द स्वाध्याय नमुना प्रश्न। पहिला आहे पुढील समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। तांडा कोणाचा? आपण पाहिलं तांडा लमाणांचा। तांडा हा लमाणाचा असतो। पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। जशी मडक्यांची उतरण तशी उतारूंची काय असते? तर उतारूंची असते झुंड। पर्याय क्रमांक 3। प्रश्न तिसरा आहे समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी निवडा। पहा, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रश्न पत्रिकेत वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात। आता इथं आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे। मुलांचा घोळका बरोबर आहे। खेळाडूंचा संघ बरोबर आहे। फुलांचा ताटवा इथं दिलाय। फुलांचा गुच्छ असतो। भरपूर फुले एकत्र आली तर त्याचा गुच्छ होतो, ताटवा होत नाही। केळ्यांचा लोंगर हे बरोबर आहे। मग चुकीची जोडी कोणती आहे? फुलांचा ताटवा। तिथं गुच्छ हवे होते, ताटवा दिलाय म्हणजे ही चुकीची जोडी आहे। आता आपण सरावासाठी काही प्रश्न पाहणार आहोत। सरावासाठी प्रश्न क्रमांक 1 पहा, पुढील प्रत्येक समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ
रंगवा. पहिलं आहे गाथण कशाची? माशांची, पोत्यांची, धान्याची की द्राक्षाची? आपण वाचन केलं, त्याच्यामध्ये होतं गाथण हे माशांची असते. पुढं आहे खूप मासे एकत्र आले तर त्याला काय म्हणतात? गाथण, माशांची गाथण. पहा पुढं आहे 2 आहे पुंज कशाचा? पुंज वाद्यांचा पुंज होणार नाही, ताऱ्याचा होणार नाही, तारकांचा पुंज, वेलींचा पुंज होणार नाही, मग तारकांचा पुंज. पर्याय क्रमांक 3 इथं आहे. पर्याय क्रमांक 1. पाजुडी कशाची? गवताची पेंडी, ऊसाची मुळी, चपात्याची थप्पी, दुर्वांची जुडी. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. जथ्था कुणाचा? मेंढ्यांचा कळप, उंटाचा कळप, गवताचा ढीग, तसं जथ्था साधूंचा. पुढे आहे पलटण कोणाची? पलटण सैनिकांची. आपण वाचलं आहे. पहा, चोरांची टोळी, मडक्यांची उतरण आणि मुंग्यांची रांग आणि सैनिकांची पलटण. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे प्रश्न दुसरा. योग्य शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. उपकरणांचा संच तसा वह्यांचा काय? उपकरणांचा संच तसा वह्यांचा गठ्ठा. पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आहे जहाजांचा काफिला तसा द्राक्षांचा लोंगर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. तिसरा प्रश्न आहे जशी मुंग्यांची रांग तशी रुपयांची काय? जशी मुंग्यांची रांग तशी रुपयांची चवड. पर्याय क्रमांक 4. जसे सैनिकांचे पथक तसे गाईगुरांचे खिल्लार. पर्याय क्रमांक 2. जशी गेसांची बट तशी करवंदाची जाळी. पुढचा तिसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. प्रश्न पहिला आहे आषाढी एकादशीला वारकऱ्यांची टिंबटिंब पंढरपूरला जाते दिंडी. पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आहे शाळेच्या बागेत फुलांचा टिंबटिंब सुंदर दिसतो. गुच्छ एकत्र तोडून एकत्र केलं तर गुच्छ होतो, परंतु जर झाडालाच असेल तर फुलझाडांचा काय असतो? ताटवा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा आजोबांनी किल्ल्यांचा टिंबटिंब टेबलावर ठेवला होता. पहा, याच्यामध्ये झुपका येणार नाही, फुंचका येणार नाही. किल्ल्यांची चवड येणार नाही. आजोबांनी किल्ल्यांचा या ठिकाणी आजोबांनी किल्ल्यांचा जुडका टेबलवरच ठेवला होता. जुडका. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. प्रश्न चौथा आहे बागेतील द्राक्षांचे टिंबटिंब पाहून कोल्याच्या तोंडाला पाणी सोडले. द्राक्षांचा असतो लोंगर किंवा घड. इथं आहे लोंगर, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पाचवा प्रश्न आहे मी केवड्याचे टिंबटिंब अनेकदा पाहिलेले आहे. केवड्याचे काय असते? बन. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न चौथा आहे पुढीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द निवडा. पाहिता असतो फुलांचा गुच्छ, धान्याची रास, प्रश्नपत्रिकेचा संच, परंतु पागा ही राहण्याची जागा आहे प्राण्याची, तो समूहदर्शक शब्द येणार नाही. पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आहे साधूंचा जथ्था, माणसांचा जमाव, पक्ष्यांचा थवा, पण गोळा शेणाचा चिखलाचा असा गोळा तो समूहदर्शक शब्द येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 वेगळा आहे. प्रश्न तिसरा मंडळ, महिलांचे मंडळ, पथक, वेगवेगळे पथक असतात ते, केवड्याचे बन, पण ओळ ही एकच आहे, तो समूहदर्शक शब्द येणार नाही. पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 हा समूहदर्शक शब्द नाही, तो वेगळा शब्द आहे. अशा प्रकारचे प्रश्न ह्या समूहदर्शक शब्द या घटकावर आपल्याला विचारले जातात. अगदी सोपं आहे. थोडेस वाचन केलं तर आपल्याला हे मार्क एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हे मिळू शकतात. एवढे समूहदर्शक शब्द वाचन केलं, लक्षात ठेवलं तर आपल्याला याचे 2 मार्क आपल्याला नक्कीच मिळतात.
धन्यवाद.